भाजपने ठाकरेंच्या सेनेविरोधात आज आंदोलन पुकारलं। बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावरती जाऊन भाजपचे अमित साटम सद्बुद्धी द्या आंदोलन करतायत। यावेळी त्यांनी भाषा आणि प्रांतवाद पसरवल्याचा मनसेवरती आरोप केलाय। दरम्यान आंदोलनादरम्यान कुठलाही राजकीय वाद उफाळून येऊ नये म्हणून शिवाजी पार्क परिसरात पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आलाय। लाईव्ह दृश्य सध्या आपण या दादर परिसरातली पाहतोय। शिवाजी पार्क परिसराला अगदी छावणीचं स्वरूप पोलिसांच्या या बंदोबस्तामुळे आलंय आणि आंदोलन सुरू झालंय। मोबाईल खाली घ्या। हो तर ठाकरेंच्या विरोधात भाजपचं सद्बुद्धी द्या हे आंदोलन आपण पाहतोय, कारण की सध्या मराठी अमराठीचा वाद मुंबईमध्ये खूप जास्त प्रमाणात उफाळताना दिसतोय। टोकाच्या भूमिका घेतल्या जात आहेत आणि यातून तर आता जीव सुद्धा गेलेला आहे। अर्णव खैरे याचा याच मराठी अमराठीच्या वादातून जीव गेलेला आहे। खरं तर खैरे हा मराठीच आहे, मात्र लोकलमध्ये असताना त्याने हिंदीतून बाजूला सरका असं वक्तव्य केलं आणि त्यावरून जमावाने त्याला मारहाण केली होती। त्यानंतर हा जो अर्णव खैरे आहे त्याचा मृत्यू झाला। मराठी अमराठीचा वाद पेटला होता आणि त्यावरूनच भाजपकडून ठाकरेंच्या विरोधात आता सद्बुद्धी द्या असं आंदोलन सुरू झालंय। भाषा प्रांतवाद पसरवल्याचा मनसेवरती आरोप भाजपने केलाय। अर्णव खैरेनं आत्महत्या केली होती, आपलं आयुष्य त्यानं संपवलं आणि त्यानुसारच आता भाजपने हा मुद्दा उचलून धरलाय। भाजपनं दादर परिसर गाठलाय। शिवाजी पार्क परिसरात जाऊन त्यांनी आंदोलन सुरू केलंय। मूक आंदोलन त्यांचं आहे म्हणून काळ्या पट्ट्या त्यांनी आपल्या तोंडाला बांधलेल्या आहेत। अमित साटम जे आहेत ते सुद्धा या आंदोलनात सहभागी झाल्याचं आपण पाहतोय। ठाकरेंची सेना आणि मनसे भाषा वाद पसरवत असल्याचा आरोप भाजपकडून केला जातोय। मराठी हिंदी वादातच अर्णव खैरेचा जीव गेला, त्यानं आत्महत्या केली, त्यामुळे दादरमध्ये भाजपनं आंदोलन सुरू केलंय। लोकलमध्ये त्याला जी मारहाण झाली होती अर्णवला, त्याचाच त्याने धसका घेतला होता आणि त्यानंतर त्याला मानसिक त्रास झाला, त्यातूनच त्यानं आपलं आयुष्य संपवलं, आत्महत्या केली। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।